हे समजून घ्यायला लागेल की समजा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्यावर काही करणे आहे किंवा बाहेरची काही शक्ती आहे, तर त्याच्या काही संकेत येतात. हा, ओळखायचं कसं थोडक्यात? बरोबर बरोबर. तर ते संकेत कॉमन येणारे आपण आधी हे बघूया. ओके. की एक तर म्हणजे सातत्याने आजारपण, एक माणसाचं झालं तर दुसरा आजारी आहे, दुसऱ्याचं झालं की तिसरा आजारी आहे, ही पहिली एक खूण येते. बरोबर. वैद्यकीय कारण काहीच सापडत नाही, त्याच्या मेडिकल टेस्ट केलेल्या सगळ्या नेहमी नॉर्मल येतात, पण मनुष्य आजारी पडतो, हे मुख्य एक संकेत आहे. दुसरं, घरामध्ये बाग असेल, झाडं लावलेली असतील, तुळस असेल, काय ती झाडं टिकत नाही, ती जळून जातात. तिसरं, अचानकपणे नाकामध्ये दुर्गंध येतो, अचानकपणे, आणि तो इतका तीव्र आणि उग्र असतो की एखादा ड्रेनेजमध्ये आपण बसलोय की काय, का तो उग्र गंध येतो. 10 ते 20 सेकंद येतो, जातो. 10 ते 20 सेकंद. जसजसं त्याची हे वाढेल, तो दुर्गंध येण्याची तीव्रता संख्या वाढेल, तेव्हा पण समजायचे की नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे. चौथं, काही कारण नसताना मायग्रेनचा त्रास सुरू होतो, डोकं खूप दुखतं, रात्री अजिबातच झोप लागत नाही, अजिबातच, म्हणजे पहाटे 3-4 पर्यंत 5 पर्यंत झोपच लागत नाही, आणि दिवसा खूप झोपावंसं वाटतं. बरं. दिवसा प्रचंड आळस येतो, काहीच काम करू नये, नुसतं पडून राहावं. ह्या अगदी सुरुवातीच्या छोट्या छोट्या खुणा आहेत. संकेत आहे. ह्याच्या थोडं पुढे गेलं की अत्यंत विचित्र